तर नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर लग्नाचं आमंत्रण आलेलो. उन्हाळा म्हणलं की नको वाटतं, पण खरं तर एवढ्या आपुलकीनं बोलवलेलं ना, म्हणून आम्ही गेलो लग्नाला. तर रस्त्यानं जाताना एवढी तोबा गर्दी होती ना, अगदी मुंगीच्या गतीने ट्रॅफिक पुढे सरकत होतं. म्हणलं कधी पोहोचणार. फायनली मंडपात पोहोचलो. लग्न लागायचा अवकाश होता, त्यामुळे निवांत बसलो. लग्न लागल्यानंतर जेवण खाणं झालं आमचं. घामाच्या धारा तर अक्षरशः लागलेल्या होत्या. मग फोटो सेशन सुरू झाले. ह्या मध्ये उभा राहिलेल्या भाभी आणि तिकडची माझी मैत्रीण आहे. मग दादांनी म्हणजे भाभींच्या मिस्टरांनी एवढ्या आपुलकीने वरती नेऊन नवरा नवरीसोबत फोटो काढायला लावले ना आम्हाला. एवढा आग्रह केला. मग त्यांचा आग्रह न मोडता आम्ही गेलो त्यांच्याबरोबर फोटो काढायला. तर मुलं एवढी मधी करत होती ना, ते शेवटी फोटोग्राफर म्हणला तो, अरे बाळांनो किती मधी करताय, ह्यांचा एक तरी फोटो काढू दे. पण मुलं ऐकतील तर खरं ना. मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही शेवटी निघालो घरी यायला. घरी आल्यानंतर पटकन चेंज केला आणि जी हातरुणाव पडली ना, कारण गरमीने एवढं डोकं दुखत होतं आणि कधी एकदा आपल्या घरी येईन आणि निवांत झोपीन असं झालेलं होतं.